शुगर सिरप असेल तरी चालेल, पण असं साधं पाणी करून घेतलं तरी चालेल. पूर्ण वितळलं आहे चॉकलेट. आता ही जी ट्रान्सफर शीट आहे ती आपण घेणार आहोत. प्लेटमध्ये ठेवतो त्याला. झालंय. आता मी याला थंड करायला थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे, 5-10 मिनटं. आता आपल्याला हा जो आपण केक तयार केलेला आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. वरचा भाग पण मी काढतोय थोडा. 3 भागामध्ये मी याला कट करतोय. मस्त स्पॉन्जी तयार झालेला आहे आपला हा. आणि बेकिंगमुळे पण त्याला रंग पण चांगला आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला जो टेक्स्चर पाहिजे आपल्याला ते छान स्पॉन्जी आणि मस्त आलेलं आहे. आणि हे कशासाठी वापरणार आपण की याला एक आतमधनं त्याला एक बाष्प देण्यासाठी, मॉइश्चर देण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. आता इतर वेळी केक्स बनवताना आपल्याकडे एक स्टँड असतो जो फिरतो, रिव्हॉल्विंग स्टँड म्हणतो आपण त्याला, तो असतो. पण आपल्याला घरी ते सगळं आपल्याकडे दरवेळी असतं असं नाही. त्याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करूया. माझ्याकडे एक प्लेट आहे, एक मोल्ड आहे. असा मोल्ड असेल तर किंवा कुठलंही एक भांडं घ्यायचं आहे आपल्याला गोल, त्याचा वापर करायचा आहे. त्याच्यावरती मी असा हा खालचा जो भाग आहे तो ठेवणार आहे. त्याच्यामध्ये वरती हे आपण पाणी टाकूया. म्हणजे गोड पाणी केलं आहे. 5-7 चमचे मी टाकलेले आहेत. आता आपल्याला याच्यावरती टाकायचं आहे क्रीम. आता आपण हे जे क्रीम घेतलेलं आहे, व्हिप क्रीम, त्याच्यामध्ये आपण हा थोडा चॉकलेट आपण जे हे घेतलेलं आहे, वितळून घेतलेलं आहे, ते थोडंसं टाकणार आहोत. आता जर याच्यामध्ये आपल्याला कॅरमेलचे तुकडे वगैरे ते पण आपल्याला टाकता येईल मध्ये. चॉकलेट पण टाकू आपण. परत आपल्याला हे जे साखरेचं पाणी आहे ते आपल्याला टाकायचं आहे. हा जो तिसरा भाग आहे हा आपण उलटा ठेवूया, म्हणजे बरोबर असा गोल, व्यवस्थित गोल येईल. बस. आता याला आपल्याला हे जे क्रीम आहे, चॉकलेटचं क्रीम, हे सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. आता तो गोल जो स्टँड असतो त्याचा फायदा असा असतो की आपण हा सगळीकडनं हा केक फिरवता येतो. पण नो प्रॉब्लेम, आपण तसंच करूया. तर याचा पण वापर करणार आहे आपण. साईडला आपण चॉकलेट्स लावणार आहोत, त्याच्यावरती हार्ट्स असतील.